नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 जून 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खालीलपैकी कशाशी भाषिणी हे या ठिकाणी संबंधित आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, भाषा भाषांतर AI आहे. काय आहे? लँग्वेज ट्रान्सलेशन AI आहे हे या ठिकाणी भाषिणी नावाचं. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्याच दिवशी 21 जूनला दरवर्षी इंटरनॅशनल योगा डे, आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. 4-5 पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. योग हा एक प्राचीन भारतीय शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अभ्यास आहे. याच्या मागचा उद्देश काय तर लिहून घ्या. मानवी आरोग्य आणि कल्याणासाठी योग करण्याच्या फायद्यांविषयी जागतिक स्तरावर जागरूकता वाढवणे हा याच्या मागचा उद्देश आहे. तिसरा पॉइंट, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये 21 जूनला योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता आणि पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून 2015 रोजी साजरा करण्यात आला आहे. आणि यावर्षी 2026 साठी आंतरराष्ट्रीय योग दिवस इंटरनॅशनल योगा डे ची थीम काय आहे? योगा फॉर हेल्दी एजिंग. बरोबर, अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ 2026 फॉर इंटरनॅशनल योगा डे. क्लिअर? पहिलाच प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस, 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. त्यानंतर 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. FATF ज्याचा फुल फॉर्म होतो फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विवेक अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? विवेक अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. FATFच्या उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लक्षात घ्या, प्रश्न का महत्त्वाचा आहे तर ही जी काय संस्था आहे FATF, फुल फॉर्म काय? फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, मराठीमध्ये म्हणता येईल आर्थिक कृती कार्यदल. याच्या या ठिकाणी उपाध्यक्षपदी नियुक्त झालेले हे पहिले भारतीय व्यक्ती आहेत, त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरा पॉइंट लिहून घ्या. ही एक आंतर सरकारी संस्था आहे जी 1989 मध्ये G7च्या पुढाकाराने मनी लॉन्ड्रिंगचा सामना करण्यासाठी आणि विशिष्ट हितसंबंध राखण्यासाठी धोरणे विकसित करण्यासाठी स्थापन झालेली ही संस्था होती, ज्याचं नाव आहे FATF, फुल फॉर्म आहे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. ठीक आहे, विवेक अग्रवाल त्याच्या व्हाईस प्रेसिडेंटपदी नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल, तर बाकीच्या नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दलप्रमुखपदी रोहित राजपाल यांची नियुक्ती. नौदलाचे 48वे उपनौदल प्रमुखपदी व्हाईस ॲडमिरल अजय कोचर. DRDOच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार या ठिकाणी राजेश कुमार सिंग यांना. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी रवींद्र घुगे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे या ठिकाणी अध्यक्ष बनलेत लोखंडे प्रशांत सीताराम. 81व्या क्रमांकाच्या UN महासभेचे अध्यक्ष बनलेत खलीलुल रहमान. जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नीलकंठ मिश्रा. इंडिया AI मिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सौरभ विजय. हवाई दलाचे उपप्रमुख 1 जुलैपासून आशुतोष दीक्षित.
तर भारतीय विद्याभवनाचे अध्यक्ष बनलेत बनवारीलाल पुरोहित असं त्यांचं नाव आहे. आणि FATFच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आपण आत्ताच पाहिलं, विवेक अग्रवाल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. टिंबटिंब हे भौतिकशास्त्र क्षेत्रातील प्रतिष्ठित वुल्फ पुरस्कार मिळवणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती ठरले आहेत. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, जैनेंद्र के जैन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? जैनेंद्र के जैन असं त्यांचं नाव आहे. हे भौतिकशास्त्र क्षेत्रातील प्रतिष्ठित वुल्फ पुरस्कार मिळवणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती ठरले आहेत. लक्षात घ्या, भारतीय वंशाचे सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ आहेत, त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि यांना हा जो काही वुल्फ पुरस्कार मिळालेला आहे, यांच्यासाठी जे काही संशोधन कार्य आहे यांचं त्याच्यावरती एकदा नजर टाकूया. त्यांना ही प्रतिष्ठित ओळख कंपोजिट फर्मियन्स, काय कंपोजिट फर्मियन्सच्या सिद्धांतासाठी मिळालेली आहे. त्यांच्या या संशोधनामुळे भिन्नात्मक क्वांटम हॉल प्रभाव, ज्याला म्हणता येईल फ्रॅक्शनल क्वांटम हॉल इफेक्ट, समजून घेण्यासाठी मोठी मदत झालेली आहे. आणि त्यांच्या या कार्यासाठी, त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना या ठिकाणी भौतिकशास्त्र क्षेत्रातील म्हणजेच फिजिक्स या सेक्टरमधील प्रतिष्ठित वुल्फ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. एटालिन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? A फॉर एटालिन, A फॉर अरुणाचल प्रदेश असं लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही. क्लिअर? या ठिकाणी 2 पॉईंट लिहून घ्या. याची क्षमता किती आहे? तर हा प्रकल्प जवळपास 3097 मेगावॉट क्षमतेचा असून हा भारतातील सर्वात मोठ्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पापैकी एक आहे. आणि या प्रकल्पाचा विकसक डेव्हलपर कोण आहे? तर हा प्रकल्प अरुणाचल प्रदेश सरकार आणि NHPC लिमिटेड आणि इतर कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे विकसित केला जात आहे. नाव आहे एटालिन जलविद्युत प्रकल्प. या ठिकाणी आहे कुठे अवेलेबल? अरुणाचल प्रदेश राज्याच्या अंतर्गत. अरुणाचल प्रदेश. स्थापना 20 फेब्रुवारी 1987. मुख्यमंत्री प्रेमा खांडू, राज्यपाल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, राजधानी इटानगर. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय धरणं रंगनाडी, सुमानसिरी. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मौलिंग आणि नामदाफा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. 2026 ते 2035 या कार्यकाळासाठी, या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणाचे न्यायाधीश म्हणून कोणत्या भारतीय कायदे तज्ज्ञाची निवड झालेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, बिमल N पटेल असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? बिमल N पटेल असं त्यांचं नाव आहे. 2026 ते 2035 या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणाचे न्यायाधीश म्हणून या भारतीय कायदे तज्ज्ञाची निवड झालेली आहे. या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत नशामुक्त भारत अभियान विशेष मोहीम राबवली जाणार आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण. काय? सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या मंत्रालयाच्या अंतर्गत नशामुक्त भारत अभियान विशेष मोहीम राबवली जाणार आहे, ज्या मोहिमेची थीम आहे नशामुक्त भारत अभियान विकसित भारत की पहचान. बरोबर? आणि हे जे काही मंत्रालय आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, याचे वर्तमानमधील केंद्रीय मंत्री आहेत वीरेंद्र कुमार. ही देखील गोष्ट मला वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये भारतातील पहिल्या व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिसा राज्यामध्ये भारतातील पहिल्या व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे. ओडिसा. स्थापना 1 एप्रिल 1936. मुख्यमंत्री मोहन चरण माझी, राज्यपाल हरिबाबू कंबपती, राजधानी भुवनेश्वर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान भितरकनिका, सिमिलीपाल, नंदनकनन आणि 4 महत्त्वाचे धरण हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. लिहून घ्या पुस्तकाचं नाव CBN at 361 degrees पॉलिमॅथ नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे जे काही लेखन आहे किंवा या पुस्तकाचे लेखक आहेत ते कोण आहेत? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, शाकमुरी श्रीनिवास प्रसाद असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? शाकमुरी श्रीनिवास प्रसाद असं त्यांचं नाव आहे. पुस्तकाचं नाव आहे CBN at 361 degrees पॉलिमॅथ असं पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकाचे लेखक आहेत शाकमुरी प्रसाद. या ठिकाणी प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात, तर बाकीचे जे काही नवनवीन पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक आहे कैलाश सत्यार्थी. सबपर राम तपस्वी राजा हे पुस्तक लिहिलं आहे आशुतोष अग्निहोत्री यांनी. द क्युरियस अँड द क्लासिफाईड हे पुस्तक लिहिलं आहे मनोज मुकुंद नरवणे यांनी. द बेंच द बार अँड द बिजारे हे पुस्तक लिहिलं आहे तुषार मेहता यांनी. द लॉफुल अँड द ऑफुल हे पुस्तक लिहिलं आहे तुषार मेहता यांनी.
द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं आहे PP सत्यन यांनी. इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड हे पुस्तक लिहिलं आहे के अरुमुगम यांनी. आणि CBN ॲट 361 डिग्रीज पॉलिमॅथ हे पुस्तक लिहिलं आहे शाकमुरी श्रीनिवास प्रसाद यांनी. पुढचा प्रश्न क्रमांक 9 कोणत्या राज्यातील जसदन पटारी हस्तकलेला GI टॅग या ठिकाणी मिळालेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गुजरात राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी ही एक हस्तकला आहे, बरोबर का नाही, हँडक्राफ्टचं प्रोडक्ट आहे, जसदन पटारी असं त्याचं नाव आहे. त्याला या ठिकाणी GI सर्टिफिकेशन प्राप्त झालेलं आहे. कोणत्या राज्यातील आहे? गुजरात. गुजरातबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 1 मे 1960, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत, राजधानी गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक, वनसदा आणि 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काडना, दंतीवाडा आणि धारोई. पुढचा प्रश्न क्रमांक 10 कोणत्या राज्यामध्ये 1.5 कोटी वर्ष जुने जीवाश्म सापडलेले आहेत, म्हणजेच फोसिल फ्युल्स या ठिकाणी सापडलेले आहेत? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C परत एकदा ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न क्रमांक 11 14व्या क्रमांकाची मिस ग्रँड इंटरनॅशनल कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, करण्यात आली होती नाही, करण्यात येणार आहे. 14व्या क्रमांकाची मिस ग्रँड इंटरनॅशनल ज्याला म्हणता येईल 2026 ही जी काही सौंदर्य स्पर्धा आहे ती ऑक्टोबर 2026 मध्ये भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे आणि या स्पर्धेचे आयोजन करणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. शेवटचा प्रश्न दरवर्षी जागतिक संगीत दिवस आणि जागतिक जलविज्ञान दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A आजच्याच दिवशी 21 जूनला या ठिकाणी. लक्षात घ्या 3 दिवस आपण साजरे करतो. कोणकोणते? पहिला आहे इंटरनॅशनल योगा डे म्हणजेच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस, दुसरा आहे जागतिक संगीत दिवस आणि तिसरा आहे जागतिक जलविज्ञान दिवस. बरोबर, तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स 2027 मध्ये कोणते विद्यापीठ अव्वल स्थानी आलेले आहे? ऑक्सफर्ड, MIT, हार्वर्ड की स्टॅनफोर्ड? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस, 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. त्यानंतर 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर?